Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our fourth lesson, that is the article. Now, look here. In today's grade, we are going to learn about the omission of article. Omission म्हणजे काय? वगळणे. आर्टिकल ज्या ठिकाणाहून वगळलं जातं अशा पद्धतीच्या आजच्या तासिकेमध्ये आपण लर्न करणार आहोत किंवा पाहणार आहोत. ओके. नाव लुक हिअर. द आर्टिकल इज ओमिटेड. ओमिटेड म्हणजे काय? वगळणे, रिमूव्ह करणे, वगळणे. ओके. रिमूव्ह करणे, रिमूव्ह केलेला आहे अशा पद्धतीचं ओमिटेड, ओमिशन, रिमूव्ह केलेला आहे किंवा वगळलेला आहे अशा पद्धतीचं. नाव लुक हिअर. द फर्स्ट पॉइंट, बिफोर नेम्स ऑफ सबस्टन्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. पदार्थांच्या नावापूर्वी किंवा भाववाचक नामापूर्वी ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स, अनकाउंटेबल नाउन्स इन ब्रॅकेट अनकाउंटेबल. सबस्टन्स किंवा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कसे असतात? अनकाउंटेबल असतात. यूज इन जनरल सेन्स, ज्यावेळेस ते जनरल सेन्स मध्ये वापरलेले असतात सबस्टन्स किंवा मग ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स, आणि अनकाउंटेबल असून ते जनरल सेन्स मध्ये वापरलेले असतात, त्यावेळेस आर्टिकल यूज केलं जात नाही. फॉर एक्झाम्पल, लुक हिअर. एक्झाम्पल, शुगर इज बॅड फॉर युअर टीथ. शुगर या ठिकाणी आलेला जो सबस्टन्स आहे किंवा मटेरियल आहे आणि जनरल सेन्स मध्ये यूज केलेले आहे, अनकाउंटेबल आहे. सो दॅट हिअर वी ओमिटेड द आर्टिकल. या ठिकाणी आपण आर्टिकल काय केलेला आहे? रिमूव्ह केलेला आहे किंवा ओमिटेड केलेला आहे. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, गोल्ड इज अ प्रिशियस मेटल. प्रिशियस, ओके. गोल्ड सबस्टन्स आहे, पदार्थ, धातू आहे. गोल्ड इज प्रिशियस मेटल. मौल्यवान धातू आहे. मेटल म्हणजे धातू, प्रिशियस म्हणजे मौल्यवान. गोल्ड मटेरियल आहे आणि जनरल सेन्स मध्ये वापरलेले आहे, त्याच्यामुळे याच्या पूर्वी आर्टिकल आपण वापरत नाही. सबस्टन्स किंवा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे जनरल सेन्स मध्ये असतात त्यांच्या पूर्वी आपण आर्टिकल्स यूज करत नाही. ओके. नाउ द थर्ड एक्झाम्पल, विजडम इज द गिफ्ट ऑफ हेवन. विजडम शहाणपणा अशा पद्धतीचा, ओके, इज गिफ्ट ऑफ हेवन. हेवन म्हणजे काय? स्वर्ग. ओके. हेवन म्हणजे काय? स्वर्ग. शहाणपणा किंवा शहाणपणाची वृत्ती, विजडम, अशा पद्धतीचं जे आहे ते दैवीय गिफ्ट आहे, भेट आहे. आणि हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. विजडम काय? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाउनच्या पूर्वी आपण काय करत नाही? आर्टिकल्स यूज करत नाही, ओमिटेड करतो किंवा वगळतो. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, ऑनेस्टी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी काय? आपलं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक नाम आहे. ओके. सो दॅट बिफोर दिस वर्ड ऑनेस्टी, याच्या पूर्वी आपण काय करत नाही? जे आर्टिकल आहे ते वापरत नाही. वी कांट यूज हिअर. दॅट मीन्स वी डोंट यूज हिअर आर्टिकल बिकॉज ऑनेस्टी इज द ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स and it is uncountable and it used in general sense, so that here article is omitted. या ठिकाणाहून आर्टिकल ओमिटेड केलेलं आहे, वगळलेले. नाउ लुक हिअर. अनकाउंटेबल नाउन्स टेक द व्हेन यूज इन पर्टिक्युलर सेन्स. पण बघा, आर्टिकल यूज केलं जातं कधी? अनकाउंटेबल नाउन्स टेक व्हेन यूज इन पर्टिक्युलर सेन्स. ज्यावेळेस अनकाउंटेबल आहेत नाउन्स, नाउन्स कसे आहेत? अनकाउंटेबल आहेत, पण काय? पर्टिक्युलर सेन्स मध्ये ज्यावेळेस यूज केले जातात. पर्टिक्युलर सेन्स म्हणजे विशेष अर्थाने ज्यावेळेस वापरले जातात. तिथं कुठला होता आपला? जनरल सेन्स, सामान्य स्थितीमध्ये. पण ज्यावेळेस पर्टिक्युलर सेन्स मध्ये हे वापरले जातात अनकाउंटेबल नाउन्स, त्यावेळेस त्यांच्या समोर आर्टिकल यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल, विल यू पास मी द शुगर. या ठिकाणी बघा, पर्टिक्युलर अर्थाने विशिष्ट अशी ठिकाणी ठेवलेली शुगर म्हणजे त्या डब्यामध्ये असेल किंवा कशामध्ये असेल, तर विशेषता इंडिकेट करणारी विशेषता. बघा, विल यू पास मी द शुगर. आता एक क्वेश्चन आहे, आणि शुगर, कोणती शुगर पास करायची? ती पर्टिक्युलर शुगर आहे. विशेष शुगर म्हणजे ती देणाऱ्याला पण माहित आहे आणि घेणाऱ्याला पण माहित आहे, त्याच्यामुळे याच्यापूर्वी आपण आर्टिकल द यूज करतो ज्यावेळेस अनकाउंटेबल नाउन किंवा मटेरियल नाउन पर्टिक्युलर सेन्स मध्ये वापरतो त्यावेळेस. द शुगर ऑन द टेबल. आता शुगर आहे बघा, ऑन द टेबल, हे काय करतं? स्पेशल दाखवतो. पर्टिक्युलर कुठली साखर? जी बेंचवर आहे, टेबलवर ठेवलेली आहे, अशा पद्धतीची. नाव लुक हिअर. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट पॉइंट, आय क्वेश्चन द विजडम ऑफ गिव्हिंग द चाइल्ड सो मच मनी.
मी काय करतो विजडम. आता या ठिकाणी विजडमच्या पूर्वी आपण आर्टिकल यूज केलेले ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आणि हे कसं पर्टिक्युलर सेन्स मध्ये वापरलेलं आहे त्यावेळेस आपण आर्टिकल यूज करत असतो. नाउ लुक हियर द नेक्स्ट पॉइंट. यू कॅन इझिली अंडरस्टँड द नेक्स्ट पॉइंट. ओके, लुक हियर. Before plural countable nouns. Before plural countable nouns. Now second point. Before plural countable nouns used in general sense. ज्या वेळेस nouns कसे असतील प्लुरल असतील म्हणजे अनेक वचने असतील आणि ते कसे असतील काउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय मोजता येण्यासारखे असतील आणि ते कधी असतात जनरल सेन्स मध्ये वापरले जातात, सामान्य सेन्स मध्ये वापरले जातात. त्यावेळेस आपण काय करत नाही आर्टिकल यूज करत नाही किंवा ओमिट करतो म्हणजे काय करतो वगळून टाकतो, रिमूव्ह करतो, ओमिशन. ओके, नाउ लुक हियर. चिल्ड्रन लाइक चॉकलेट्स. या ठिकाणी जे चिल्ड्रन आहे we can count children 1 2 3 4 5 6 7 8 9 10 like that. ओके, आपण चिल्ड्रन हे जे आहेत ते काउंट करू शकतो. मुलं काउंटेबल आहेत जे की प्लुरल आहे म्हणजे अनेक वचने आहे आणि काउंटेबल आहे, काउंटेबल करता येणारे नाउन्स आहेत आणि कोणत्या सेन्स मध्ये वापरलेले जनरल सेन्स मध्ये वापरलेले त्याच्यापूर्वी आपण आर्टिकल यूज करत नाही, रिमूव्ह करतो किंवा ओमिटेड करतो. नाउ नेक्स्ट पॉइंट. कम्प्युटर्स सेव्ह टाइम. आता हे कसं आहे कम्प्युटर्स हे जनरल सेन्स मध्ये वापरलेलं आहे. संगणक हे काय करतात वेळ वाचवतात आणि जनरल सेन्स मध्ये सामान्य स्थितीमध्ये आहे त्याच्यामुळे याच्यापूर्वी आपण आर्टिकल यूज करत नाही. नोट दॅट सच नाउन्स टेक द व्हेन यूज विथ पर्टिक्युलर मीनिंग. आणि ज्यावेळेस ते पर्टिक्युलर मीनिंग मध्ये वापरले जातात त्यावेळेस मात्र ते काय करतात आर्टिकल त्यांच्या पूर्वी यूज होतं. जनरल सेन्स मध्ये असते तर वापरायचं नाही, पर्टिक्युलर सेन्स मध्ये असते तर वापरायचं. विशेषतः ते म्हणजे कशासाठी वापरलेलं आहे, काय काम आहे का काय असं विशेषतः दाखवत असेल तर त्यावेळेस आपण आर्टिकल यूज करतो. पण जनरल सेन्स मध्ये असेल तर आर्टिकल आपण वापरत नाही की जे प्लुरल नाउन्स आहेत आणि काउंटेबल आहे. नाउ नेक्स्ट थर्ड लुक हियर द एक्झाम्पल. वेअर आर द चिल्ड्रन. आता पर्टिक्युलर सेन्स मध्ये वापरलेलं आहे की वेअर आर द चिल्ड्रन. ज्यावेळेस पर्टिक्युलर सेन्स मध्ये असेल द चिल्ड्रन कुठे आहे चिल्ड्रन म्हणजे कोणते तरी चिल्ड्रन आहेत जे की पर्टिक्युलर आहेत, आवर चिल्ड्रन. त्या ठिकाणी मीनिंग मध्ये काय की आमची मुलं कुठे आहेत, एक पर्टिक्युलर विशेष मीनिंग आहे. कोणती मुलं म्हणजे बघा आमची मुलं अशा पद्धतीने. वेअर आर द चिल्ड्रन क्वेश्चन मार्क. नाउ द थर्ड पॉइंट. बिफोर नेम्स ऑफ मील्स यूज इन जनरल सेन्स. आता जनरल सेन्स मध्ये ज्यावेळेस जेवणाचा उल्लेख केला जातो त्यावेळेस सुद्धा आर्टिकल यूज केलं जात नाही. फॉर एक्झाम्पल डिनर इज रेडी. डिनर म्हणजे काय रात्रीचं जेवण. डिनर इज रेडी म्हणजे जेवण रात्रीचं तयार आहे अशा पद्धतीचं. डिनर सकाळचा असतो तो ब्रेकफास्ट, दुपारचा असतो तो काय असतो लंच असतो. आणि सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जर हे असेल लंच असेल दोन्ही एकत्रच घेत असतील तर त्याला म्हणतात बंच. ओके, नाउ लुक हियर. डिनर. डिनर इज रेडी. आता या ठिकाणी डिनर हे काय आहे की मील आहे, जेवणाचं नाव आहे आणि जनरल सेन्स मध्ये वापरले त्याच्यामुळे आर्टिकल आपण यूज केलेलं नाही. डिनर. नेक्स्ट. व्हॉट टाइम डू यू हॅव लंच. म्हणजे तुमच्या दुपारच्या जेवणाचा वेळ काय आहे. व्हॉट टाइम डू यू हॅव लंच म्हणजे कधी घेता तुम्ही दुपारचं जेवण, कधी घेता. लंच म्हणजे दुपारचं जेवण. ओके, आणि याच्यापूर्वी आपण आर्टिकल यूज करत नाही. नेक्स्ट. बिफोर नेम्स ऑफ लँग्वेज. जे लँग्वेज आहेत लँग्वेजच्या नावाच्या पूर्वी सुद्धा आपण आर्टिकल्स वापरत नाही. फॉर एक्झाम्पल वी आर लर्निंग इंग्लिश. इंग्लिश ही काय लँग्वेज. लँग्वेज म्हणजे काय भाषा. भाषेच्या पूर्वी आपण आर्टिकल्स वापरत नाही. आय नो तमिळ. आय नो तमिळ. तमिळ काय लँग्वेज आहे, लँग्वेजच्या समोर आपण आर्टिकल्स यूज करत नाही. एक्झाम्पल पॉइंट नंबर 5. बिफोर स्कूल, कॉलेज, चर्च, हॉस्पिटल, प्रिझन अँड बेड when we think about the main purpose of the place. ज्यावेळेस स्कूल, कॉलेज, चर्च, हॉस्पिटल, प्रिझन म्हणजे जेल किंवा तुरुंग, बेड म्हणजे बिछाना. ओके, when we think about the main purpose of the place as look here. He goes to school regularly. मेन पर्पज असेल तर त्यावेळेस आपण काय करतो या नाउनच्या अगोदर आर्टिकल ओमिटेड करतो, वगळतो. ओके, वी गो टू चर्च ऑन संडेज म्हणजे मेन पर्पज काय आहे
की आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे अशा पद्धतीचा आहे. मग अशा वेळेस जर मेन पर्पज असेल तर त्यावेळेस अशा नाउनच्या पूर्वी सुद्धा आपण आर्टिकल यूज करत नाही. नेक्स्ट, शी हॅज गॉन टू हॉस्पिटल. ती कुठे गेलेली आहे? हॉस्पिटलला गेलेली आहे. अशा पद्धतीचे जर सेंटेन्स असतील तर तुम्ही पाहू शकता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट. वी गो टू चर्च ऑन संडेज. आपण चर्चला गेलं पाहिजे. कधी गेलं पाहिजे? संडेला. एक पर्पज आहे. पर्पज म्हणजे काय? हेतू किंवा उद्देश. पर्पज म्हणजे काय? हेतू किंवा उद्देश. ज्यावेळेस इंडिकेट केलेला असतो त्यावेळेस आपण आर्टिकल यूज करत नाही, ओमिटेड करतो त्या ठिकाणी. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट इज हियर. लुक हियर. Sorry, examples are here. He goes to school regularly. Already done. Next, we go to church on Sundays. What for? For prayer. Prayer साठी, प्रार्थनेसाठी. Next example, she has gone to hospital. She has gone. तिने हॉस्पिटलला गेलं पाहिजे. ओके, फॉर ट्रीटमेंट. कशा करता? फॉर ट्रीटमेंट. पर्पज आहे. पर्पज म्हणजे काय? हेतू. कशाचा तरी हेतू असेल तर त्यावेळेस आपण त्या नावाच्या समोर दिलेल्या कॉलेज, स्कूल, चर्च, हॉस्पिटल असेल तर त्यांच्या पूर्वी आपण काय करतो? आर्टिकल यूज करत नाही किंवा ओमिटेड करतो. नेक्स्ट पॉइंट बघा. ही वॉज सेंट टू प्रिझन फॉर थेफ्ट ॲज अ पनिशमेंट. बघा, तिला तुरुंगात पाठवलेले आहे, प्रिझन मध्ये पाठवलेले आहे. PRISON, प्रिझन. प्रिझन या शब्दाचा अर्थ आहे तुरुंग. आता सॉरी, त्याला ही म्हणजे काय? तो. ही वॉज सेंट टू प्रिझन फॉर थेफ्ट. आता या ठिकाणी बघा, ही आलेला आहे. ही म्हणजे काय? तो. त्याला चोरीसाठी कुठे पाठवलेला आहे? प्रिझन मध्ये पाठवलेला आहे, तुरुंगामध्ये पाठवलेला आहे. पनिशमेंट साठी, शिक्षा भोगण्यासाठी. पर्पज आहे, हेतू आहे. काय आहे? हेतू आहे, उद्देश आहे काहीतरी. मग असा जर उद्देश किंवा हेतू असेल, पनिशमेंट बघा, तुरुंगात कशासाठी गेलाय तो? शिक्षा भोगण्यासाठी. इथे हॉस्पिटलला कशासाठी जात आहे? ट्रीटमेंट साठी. इथे चर्च मध्ये काय जायचंय? प्रार्थना करण्यासाठी. इथे स्कूल मध्ये कशासाठी जायचंय? अभ्यासासाठी, स्टडीसाठी. म्हणजे काहीतरी हेतू किंवा उद्देश असतो त्यावेळेस या नावांच्या समोर आपण काय करत नाही? आर्टिकल यूज करत नाही, ओमिटेड करतो. स्कूल मध्ये स्टडीसाठी, चर्च मध्ये प्रार्थनेसाठी, हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट साठी, प्रिझन मध्ये पनिशमेंट साठी. म्हणजे पर्पज असेल तर त्याच्यासाठी आपण काय करत नाही? आर्टिकल यूज करत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट टाइम डू यू गो टू बेड. म्हणजे रात्री तू कधी जातो बेडवर? कशासाठी? फॉर स्लीप, झोपण्यासाठी. ओके, व्हॉट टाइम डू यू गो टू बेड. बेडवर कधी जातोस? झोपण्यासाठी. पर्पज आहे. आणि या ठिकाणी जे बेड वापरलेलं आहे, जे नाउन आहे, याच्या पुढे आपण आर्टिकल यूज केलेलं नाही. ज्यावेळेस ते पर्पज इंडिकेट करतं, काय? उद्देश इंडिकेट करतं. ओके, आणि हे सगळे काय? प्लेस. प्लेस म्हणजे काय? ठिकाणाची नाव आहेत. आणि या ठिकाणांच्या जे ठिकाणे दिलेली आहेत ती काय करत असतील? हेतू व्यक्त करत असतील तर त्यांच्या समोर आपण आर्टिकल यूज करत नाही. नेक्स्ट, before most proper nouns except those referred to earlier, namely names of peoples. Example, Abdul, Radha. Names of continents. Continents म्हणजे खंड, countries म्हणजे देश, cities म्हणजे शहर. फॉर एक्झाम्पल, युरोप, श्रीलंका. युरोप काय? खंड आहे. ओके, श्रीलंका. लाईक दॅट एशिया. ओके, कॉन्टिनेंट्स. कॉन्टिनेंट्स म्हणजे काय? खंड. लक्षात असू द्या, युरोप हा काय? कॉन्टिनेंट आहे. नेक्स्ट, कंट्रीज, श्रीलंका. नेक्स्ट, सिटीज. सिटीज मध्ये शहराचं नाव आणि याच्यामध्ये दिलेले मुंबई. ओके, हा. नेम्स ऑफ इंडिव्हिज्युअल माउंटेन्स म्हणजे माउंटेन्स आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? वैयक्तिक, पर्सनल. असं जर एखादं माउंटेन म्हणजे पर्वताचं नाव असेल, लाईक दॅट माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट. इंडिव्हिज्युअल आयलँड. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? वैयक्तिक जर असे आयलँड असतील, बेट. आयलँड म्हणजे काय? बेट. ओके, लेक्स. अशा पद्धतीचे जे असतील, जे की प्रॉपर नाउन्स आहेत, प्रॉपर नाउन्स असून सुद्धा त्यांच्या पूर्वी काय केलं जात नाही? आर्टिकल वापरलं जात नाही. रिमेंबर धिस. ओके, फक्त याला अपवाद असा आहे
की दिलेले हे कॉन्टिनेंट आहेत, कंट्रीज आहेत, सिटीज आहेत. ठीक आहे. नाव लुक हिअर, म्हणजे बिफोर मोस्ट प्रॉपर नाउनच्या अगोदर आपण आर्टिकल यूज करत नाही. फक्त हे अपवाद सोडून ज्यावेळेस कॉन्टिनेंट असेल तर त्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे. एक्सेप्ट म्हणजे काय, अपवाद, एक्सेप्शन आहेत हे. ओके. नेक्स्ट, जसं राधा, श्याम अशा पद्धतीचे जर नाव आले असतील, प्रॉपर नाउन आहे. हे बघा या ठिकाणी आलेलं नाव अब्दुल कसं आहे, प्रॉपर नाउन आहे. राधा प्रॉपर नाउन आहे. अशा जर विशेष नामापूर्वी आपण आर्टिकल वापरतो का, वापरत नाही. पण कोणत्या नामापूर्वी वापरतो आपण, ज्यावेळेस ते कॉन्टिनेंट आहे, कंट्रीज आहेत, सिटीज आहेत, किंवा मग माउंटेन, एखादी रेंज असेल, माउंटेन पर्वत शिखर असेल तर त्याच्यापूर्वी सुद्धा आपण हे करत असतो. नेक्स्ट पॉइंट. ओके. इन सर्टन फ्रेजेस consisting of transitive verbs followed by its objects. आता बघा, सर्टन फ्रेजेस आहेत आणि कन्सिस्टिंग ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय, सकर्मक क्रियापद ज्यावेळेस असतं, सकर्मक क्रियापद ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपण काय करतो, ट्रान्झिटिव्ह. म्हणजे अ वर्ब which have object, असं वर्ब ज्याच्यासोबत काय ऑब्जेक्ट आहे तर ते काय करतं, कन्सिस्ट करतं. म्हणजे कन्सिस्ट म्हणजे इन्क्लूड करतं. फ्रेज कन्सिस्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब फॉलोड बाय इट्स ऑब्जेक्ट. आणि ती काय करते, कुणाला फॉलो करते, कुणाचा पाठलाग करते, म्हणजे कोणाला फॉलो करते तर ऑब्जेक्टला करते. तर त्यावेळेस टू कॅच फायर, त्यावेळेस आपण काय करतो की जे आर्टिकल आहे ते ओमिट करतो किंवा रिमूव्ह करतो. अशा पद्धतीचे टू कॅच फायर या ठिकाणी ही काय एक फ्रेज आहे, टू कॅच फायर. कॅच काय, कॅच म्हणजे पकडणे, फायर म्हणजे काय, आग. आता ही एक काय फ्रेज आहे. फ्रेज म्हणजे काय, वाक्यांश, जो की काय वाक्याचा भाग असतो पण कंप्लीट सेन्स नसतो, पूर्ण अर्थ नसतो. फ्रेज म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ वर्ड्स which have some sense, शब्दांचा समूह ज्याच्यामध्ये थोडासा अर्थ असतो, some sense but not complete sense, परंतु त्याच्यामध्ये पूर्ण अर्थ नसतो, त्यावेळेस ते काय असतात, फ्रेज असतात. मग असे फ्रेज आहे आणि त्याच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, सकर्मक क्रियापद आहे, म्हणजे ज्याच्यासोबत ऑब्जेक्ट आलेला आहे. हा काय आपला ऑब्जेक्ट आहे, हे आहे आपलं वर्ब. असं जर सकर्मक क्रियापदाला असेल तर त्याच्यापूर्वी आपण काय करत नाही, आर्टिकल यूज करत नाही किंवा आर्टिकल ओमिट करतो. ओके. नाव टू टेक ब्रीथ. ओके. टू टेक ब्रीथ. आता या ठिकाणी जे नाउन आलेले ब्रीथ, ओके, पण ते कसं आलेलं आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब सोबत आलेले आहे. अशा वेळेस आपण काय करतो, आणि हे टेक जे काय करतो त्याला फॉलो करतो या ऑब्जेक्टला, त्याच्यामुळे अशा वेळेस या आर्टिकलच्या या ऑब्जेक्टच्या पूर्वी काय येत नाहीये, आर्टिकल येत नाही. ओके. टू म्हणजे जी की फ्रेजेस आहेत आणि जे एक फ्रेजेस आहेत आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. टू गिव्ह बॅटल. ओके. दिस वन आल्सो इज फ्रेज. गिव्ह बॅटल, टू कास्ट अँकर, टू कास्ट अँकर, टू सेंड वर्ड, टू ब्रिंग वर्ड, टू ले सेज. ओके. टू सेट सेल, to lose heart. Okay, to lose heart, it is also one phrase. To set foot, to leave home. Okay, it is also phrase. जे की काय फ्रेजेस आहेत, वाक्याचा भाग आहेत आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब असून ते ऑब्जेक्टला फॉलो करतात. अशा वेळेस आपण आर्टिकल यूज करत नाही. नेक्स्ट, टू टेक ऑफेन्स, अशा पद्धतीने ही सुद्धा फ्रेज आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट. इन सर्टन फ्रेजेस consisting of prepositions followed by its object. आता फ्रेजेस आहेत आणि जे काय करतात, प्रिपोजिशन ला फॉलो करतात. प्रिपोजिशन. ओके. फ्रेजेस ऑफ ए प्रिपोजिशन फॉलोड बाय इट्स ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट्स ला सुद्धा काय करतात, फॉलो करतात, प्रिपोजिशन असून. ओके. नाव फॉलोड बाय इट्स ऑब्जेक्ट ॲज, ॲट, होम, इन हँड. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट. बघा या ठिकाणी आलेलं ॲट काय आहे, आपलं प्रिपोजिशन आहे. काय आहे आपलं, प्रिपोजिशन आहे. होम काय, नाउन आहे. मग अशी जर प्रिपोजिशन असेल, शब्दयोगी अव्यय असेल आणि जे काय करतं, ऑब्जेक्टला फॉलो करतं, तर त्यावेळेस काय केलं जात नाही, आर्टिकल वापरला जात नाही. ॲट होम, इन हँड,
प्रिपोजिशन प्लस ऑब्जेक्ट आलेला आहे तर त्यावेळेस आर्टिकल आपण ओमिट करतो. इन डेप्थ, डेप्थ म्हणजे व्याज. ओके. बाय डे, बाय डे हे बाय हे काय आपलं प्रिपोजिशन आहे. डे हे काय नाउन आहे ते ऑब्जेक्ट म्हणून काम केले. बाय नाईट, आय ऍट डे ब्रेक. ओके. ऍट सनराइज. आता ऍट हे काय आपलं प्रिपोजिशन आहे. सनराइज काय त्या वाक्यामधलं काय ऑब्जेक्ट असेल. पण प्रिपोजिशन जर ऑब्जेक्टला फॉलो करत असेल तर आपण त्या ठिकाणी काय करत नाही, आर्टिकल यूज करत नाही किंवा आपण ओमिट करतो. ऍट नून हे ऑल्सो preposition used there with object. Okay. At sunset, at night, at anchor, at sight, on demand, at interest, on earth, by land. Okay. By water, by river, by train, by steamer, by name, on horseback. Okay. It is also, look here, preposition with object. Okay. On foot, on deck, in jest, in town. Okay. At dinner, at is. In this way you can easily understand the preposition which follow to followed by its objects. जे की ऑब्जेक्टला फॉलो करतात अशा ठिकाणी सुद्धा आपण आर्टिकल यूज करत नाही. Okay. I hope you can easily understand the all points related with omission of and of the articles. Okay. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.